अजित अनंतराव पवार उर्फ अजितदादा. साधं नाव जरी ऐकलं तरी समोरच्या व्यक्तीच्या मनात धडकी भरते. प्रशासनातले अधिकारी तर अजितदादांच्या समोर जायला सुद्धा घाबरतात. कारण कोण जाणे कधी दादांचा मूड खराब व्हायचा आणि भर सभेत दादा एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला जापायचे. त्यामुळे अधिकारी लोक सुद्धा दादांपासून जितकं दूर होता येईल तितकं दूर बरं असं म्हणतात. पण एक अवघ्या 27 वर्षांची महिला पोलीस अधिकारी आहे जी थेट अजितदादांना नडलीये. आणि ती महिला पोलीस अधिकारी म्हणजे अंजना कृष्णस. त्यांच्यात आणि अजित पवारांमध्ये शाब्दिक चकमक झाली, ज्यात एका क्षणाला त्या अजितदादांना सुद्धा भारी पडल्या. पण नेमकं काल झालं काय आणि अजितदादांना नडणारी ही अवघ्या 27 वर्षांची महिला पोलीस अधिकारी आहे तरी कोण, पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शिवानी पाटील आणि तुम्ही पाहताय आजचा आवाज. सोलापूर जिल्ह्यातला माढा तालुक्यात कुरडू म्हणून एक गाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून तिथे रस्त्याचं काम सुरू असून त्यासाठी मुरुम उत्खनन करण्यात येतंय. आता गावाकडची सिस्टम म्हणजे एक म्हणताना अख्खं गाव जमा होतं. तसेच मुरुम काढण्यासाठी लोकांनी काही टिपर आणली होते. पण त्याची तक्रार करमाळ्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णस यांच्याकडे करण्यात आली. संबंधित तक्रारीच्या आधारावर त्या कुरडू गावात पोहोचल्या आणि त्यांनी मुरुम उत्खननाचं काम बंद पाडलं. त्यावेळी गावकरी आणि त्यांच्यात काही वाद सुद्धा झाला, पण अंजना कृष्णस ऐकायला तयार नव्हत्या. परिणामी बाबा जगताप नावाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन केला. आता अजितदादांनी संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्याला फोन द्यायला लावला आणि आपल्या स्टाईलने बोलायला सुरुवात केली. अजित पवार म्हणाले की तुम्ही सुरू केलेली कारवाई थांबवा. त्यावर अंजना कृष्णस यांनी शांतपणे उत्तर दिलं की सर, कारवाई कशी थांबवता येऊ शकते, मलाही वरिष्ठांना उत्तर द्यावे लागतात. समोरून अजित पवार म्हणाले की कोणी विचारलं तर सांगा की अजित पवारांनी सांगितलंय. आता असं म्हटल्यानंतर साधारणपणे कोणताही अधिकारी आपली कारवाई थांबवेल. पण अंजना कृष्णस म्हणाल्या की सर, तुम्हीच बोलताय हे मी कसं मान्य करू. आता मात्र अजितदादांचा पारा चढला होता. त्यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला म्हटलं की तुमच्यात इतकी डेअरिंग आहे का? मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करतो. मी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अजित पवार आहे. माझा चेहरा तर ओळखालच ना. अजितदादांच्या बोलण्यातून त्यांची चीड स्पष्टपणे झळकत होती. पण तरीही पोलीस अधिकारी अंजना कृष्णस यांनी माघार घेतली नाही. त्या म्हणाल्या की तुम्ही जर म्हणत असाल तर मी मान्य करते, पण तुम्ही पुन्हा एकदा कारवाई थांबवण्याच्या सूचना द्या. आम्ही त्या रेकॉर्ड करू, जेणेकरून आमच्याकडेही पुरावा आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलीस अधिकारी अंजना कृष्णस यांना व्हिडिओ कॉल केला आणि त्यानंतर त्यांनी कृष्णस यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. पण असं असलं तरी अजित पवारांच्या 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना पहिल्यांदा एखाद्या अधिकाऱ्याने अशा प्रकारे भेटण्याची हिंमत केलीये. तेव्हापासून IPS अंजना कृष्णस या मोठ्या चर्चेत आल्यात आणि नेटकरी आता प्रश्न उपस्थित करतायत की त्या नेमक्या आहेत तरी कोण. तर याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जरा 90च्या दशकाच्या शेवटीला जावं लागेल. 12 डिसेंबर 1997 केरळच्या त्रिवेंद्रम जिल्ह्यातल्या मलाईकिंजू या गावात एका मुलीचा जन्म झाला. तिचं नाव ठेवण्यात आलं अंजना. अंजना कृष्णस एस असं त्या मुलीचं पूर्ण नाव. तिचे वडील विजू यांचा छोटासा कपड्यांचा व्यवसाय होता, तर आई सीना या न्यायालयात टायपिस्ट म्हणून काम करायच्या. अंजना शाळेत असताना काही फार हुशार नव्हत्या आणि याची कबुली त्यांनी स्वतः एका कार्यक्रमात दिलीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त पंढरपुरात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आणि त्यामध्ये अंजना कृष्णस यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्यात आलं होतं. त्यात त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटलं होतं की मी केरळमधील एक मध्यमवर्गीय कुटुंबातून येते. शाळेत असताना माझा पहिला क्रमांक कधीच आला नाही आणि मी एक सामान्य विद्यार्थिनी होते, असं त्या म्हणाल्या होत्या. मग त्यांच्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्याची इच्छा कशी निर्माण झाली? तर अंजना या निरामकरा येथे 12वीला असताना पुढे काय करायचं याचा विचार करत होत्या. त्याच दरम्यान त्यांना UPSC बद्दल माहिती झाली आणि त्यांनी IPS होण्याचं स्वप्न पाहिलं. पुढे निरामकरांच्या शहाजान NSS कॉलेजमधून गणितात BSc केली आणि त्यानंतर स्वतःला पूर्णपणे UPSCच्या अभ्यासात झोकून दिलं. त्याचं फळ म्हणून त्यांनी 2023मध्ये 355व्या रँकसोबत UPSC पास केली. त्यानंतर सुरुवातीलाच त्यांना होम कॅडर मिळालं. त्यांनी त्रिवेंद्रममध्ये ACP म्हणून काम पाहिलं आणि गेल्या वर्षापासून त्या सोलापूर ग्रामीणमध्ये SDPO म्हणून काम करतायत. IPS अंजना कृष्णस UPSCच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुद्धा करतात. त्यांनी एकदा बोलताना म्हटलं होतं की UPSCच्या परीक्षेमध्ये काही गोष्टी आपल्या नियंत्रणात असतात, तर काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. परीक्षेतल्या